अरे छोटूशी टिकली. हाय हॅलो नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल. आणि मॉइश्चरायझर बघून तुम्हाला कळलंच असेल की माझा निघण्याचा टाईम झाला आहे. सो आपण पटपट निघूयात. आज आहे ट्यूजडे आणि आजचा दिवस मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मस्त मॉइश्चरायझर लावून झालंय. रोज मी उभं राहून तुमच्याबरोबर शेअर करत असते. आज म्हटलं थोडंसं बसून करावं शूट. सो कशी आहे तुमची मॉर्निंग? नेक्स्ट स्टेप हे डॉट अँड कीचं सनस्क्रीन. देन नेक्स्ट स्टेप माझा अवतार इग्नोर करा. केस बांधायची. एकदम लाईट शेडवाली लिपस्टिक. एक फायनल स्टेप म्हणजे छोटूशी टिकली. सो रेडी टू गो. केस कोम करून घेतलेत. बघू किती वेळ मी असे ठेवते की डायरेक्ट बांधून टाकते. निघायचा टाइम झालाय. सो बॅग असंच घाईघाईत आवरावं लागतं. हेडफोन्स आणि वॉच. निघूयात आपण. आज एक छोटंसं बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे ऑफिसमध्ये. मी निघता निघताच बोलते तुमच्याबरोबर. पाणी पिते एक मिनिट. लाइट्स ऑफ. काल मशीन लावली होती त्यामुळे लिफ्ट येते. लिफ्टचा वेट करूया आपण. त्याच्यासोबत कशी आहे आजची मॉर्निंग. खूप छान ऊन पडलंय आज. लिफ्ट सगळ्या खाली गेल्या. त्यानंतर मी निघाले ऑफिसला जाण्यासाठी. आणि ऑफिसला जाताना आज मला मिस्टरांनी सोडलं होतं स्टेशनला. तर मग स्टेशनला पोहोचल्यानंतर आज माझी नेहमीची ट्रेन मिस झाली होती. त्यामुळे मला म्हणतात ना उशीर होतो. त्या दिवशी अजूनच उशीर होत असतो. तसंच काहीसं माझ्याबरोबर झालं. कारण ऑलरेडी ट्रेन मिस झाली होती आणि त्यानंतर दुसरी मी बँड्रा ट्रेन पकडून चेंज करून जायचं ठरवलं. तर मग ट्रेन कमीत कमी 20 ते 25 मिनटं बँड्रा आणि किंग सर्कलच्या मध्येच थांबली. तेव्हा एवढा उशीर होत होता ना. मी इन्फॉर्म केलं होतं ऑफिसमध्ये उशीर होतो आहे. पण जे ते 20-25 मिनटं होते ना लिटरली खूप जणं लेडीज किंवा जेंट्स असे खाली उतरून चालायला लागले. आय थिंक समोर स्टेशन असेल म्हणून. पण ठीक आहे, मी तशी रिस्क नाही घेतली आणि मग मी फायनली उतरले इकडे बँड्रा स्टेशनला.
बँड्रा स्टेशनवरून मला दुसरी ट्रेन पकडून जायचं होतं. तोपर्यंत थोडा थोडा पाऊस चालू झाला होता. मी निघाले तेव्हा अजिबात पाऊस नव्हता, पण इकडे आल्यानंतर पाऊस थोडा थोडा चालू झाला होता आणि ही आली माझी ट्रेन. त्यानंतर डायरेक्ट मी मोबाईल ऑफिसच्या खाली पोहोचल्यावरच चालू केला, कारण खूप जास्त पाऊस पडत होता म्हणून. मस्त अशा पावसात आली आहे मी भिजत ऑफिसला. भिजत नाही म्हणता येणार, पण थोडीशी भिजली आहे कारण उतरल्यानंतर पाऊस होता इकडे. चला तर मग पोहोचूयात ऑफिसमध्ये. अशी मस्त मस्त भिजून मी पोहोचली आहे ऑफिसमध्ये. खरं तर जास्त भिजली होती मी ऑटोमध्येच, पावसाने तर भिजलीच नव्हती. आणि आज दीक्षिताचा बड्डे होता, तर तिने आम्हाला पार्टी दिली होती. ही ट्रीट दिली होती पनीर रोलची आणि चीज रोलची. ती मस्त एन्जॉय केली. चहा घेतला, कारण काही खाल्ल्यानंतर चहा मॅन्डेटरी असतो. आणि पावसात भिजून आली होती म्हणून सुद्धा खूप सारं काम केलं, कारण काम जास्त आहे. सगळं काम केलं आणि मग गेलो लंच करण्यासाठी. आज सृष्टीने आमच्यासाठी सगळ्यांसाठी जैन वडे बनवून आणले होते, जे कच्च्या केळापासून बनवतात आय थिंक, पण खूप जास्त टेस्टी होते. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी लंच केला मस्त. हे असे सगळ्यांचे टिफिन होते. माझ्या टिफिनमध्ये जास्त करून भाजी चपातीच असते. खूप कमी वेळेला राईस किंवा वेगळे काही पदार्थ असतात. असं छान छान लंच केला आणि नंतर पोहोचलो वरती. परत एकदा सगळी कामं आवरली आणि नंतर हे आहे बर्थडे सेलिब्रेशन. इथे मी दीक्षिताचा डी माझ्या केकवरती आल्याचं सगळ्यांना सांगत होती आणि खुश होत होती, कारण मी खूप मोठा पीस घेतला होता. नॉर्मली मी खूप डाएट करणारी व्यक्ती असली तरी चॉकलेट केक बघितल्यानंतर मी थोडा जास्तच खाते. आणि तेवढ्यात रणजित सरांना माहितीच नव्हतं कॅमेरा चालू आहे आणि ते येऊन केक खायला लागले आणि खूप जास्त ऑकवर्ड झाले होते. त्याच्यानंतर मग आम्ही सगळे त्यांना हसलो आणि अशी मस्त फनी मोमेंट एन्जॉय केली आम्ही सगळ्यांनी. आणि जेव्हा पण बड्डे असतो कोणाचाही, एक आम्ही फोटो ग्रुपचा काढतो, तो हा फोटो आहे. आणि त्यानंतर निघाले मी घरी. आज घरी निघताना म्हणजे घरी येताना चक्क मला विंडो सीट भेटली होती ट्रेनमध्ये आणि ती मी मस्त अशी एन्जॉय केली. गाणी ऐकली आणि मला झोप लागली. माझी थोडीशी झोपमोड झाल्यानंतर म्हटलं थोडंसं शूट करूया आपण, आणि मग तुमच्याबरोबर शेअर केलं. त्यानंतर पोहोचले मी घरी. आणि असा कितीही पाऊस येत असेल तरीही आज मंगळवार आहे आणि मंगळवारी बाप्पाचं दर्शन घ्यायचंच असतं मला. त्यामुळे आणि त्याच्यामध्ये मी खंड नाही पाडत, कारण मला स्वतःला ते खूप आवडतं. मी मस्त शांतपणे बाप्पाचं दर्शन घेतलं. थोडा वेळ तिथे थांबले कारण पाऊस खूप जास्त येत होता. आणि मग तुम्ही सगळे पण दर्शन घ्या बाप्पाचं मंगळवारचं. आणि मग निघाले मी घरी जाण्यासाठी. असा सगळा पाऊस येत होता. घरी आल्यानंतर ऋतुजाने माझा हा सीन शूट केलाय, कारण मी पूर्णपणे भिजली होती. छत्री सुकायला टाकत होते आणि बाहेर तुम्ही बघताय कपडे आणि छत्री सगळेच सुकताय, कारण सध्या पावसाळा आहे. त्यामुळे सगळ्यांकडेच ही अशीच कंडिशन असणार आहे. कपडे सुकत नाही आहेत, छत्र्या सुकवाव्या लागतात. त्यामुळे सगळीकडे ही अशीच कंडिशन असते पावसाळ्यामध्ये. त्यानंतर आज मिस्टर नव्हते, डिनरसाठी मी आणि ऋतुजाच होतो. म्हणून मग आम्ही छानपैकी थालीपीठं केली. आणि ही दुसरी रेसिपी आहे. गव्हाचं पीठ, गूळ आणि थोडंसं बेसन पीठ ॲड करून जे गुलगुले करतात, तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता ते गुलगुले. आणि हे तिखट धिरडे बनवले होते भाजणीच्या पिठाचे. असं दोन्ही आम्ही एन्जॉय केलं, एक गोड पदार्थ आणि एक तिखट पदार्थ. आणि असाच प्रकारे आजचा दिवस संपत आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा या चॅनलला, त्यामुळे माझा छोटासा चॅनल लवकर ग्रो होईल. आणि मग ही आहे आजचं नाईट. चला तर मग भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या, खा प्या आणि मस्त राहा. बाय.